आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाचा विषय आहे की महाराष्ट्रभरामध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे निवेदन आम्ही देत आहोत। ते विषय महत्त्वपूर्ण असा आहे की जे पथविक्रेता आहेत, फेरीवाले आहेत, भाजीपाला विकतात, फळं वगैरे विकतात, त्यांच्यावर बेकायदेशीर महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाते। त्याच्या विरोधात हे महत्त्वपूर्ण बहुजन मुक्ती पार्टी आणि राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन पथविक्रेता संघच्या माध्यमातून राज्यभरामध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होत आहे। त्याचा पहिला टप्पा आजच्या दिवशी आज निवेदन देत आहोत आम्ही 36 जिल्ह्यामध्ये आणि 31 तारखेला महत्त्वपूर्ण धरणे आंदोलन होणार आहे। आमच्या मागण्या याच्यामध्ये अशी आहेत की जे पथविक्रेता आहेत त्यांना लायसन दिलं पाहिजे आणि विशेष करून त्यांची टाउन वेंडर कमिटी बनवली पाहिजे आणि त्यांना विशेष अशी रिझर्व झोन दिलं पाहिजे आणि त्यांचे जे त्यांच्यावर जे कारवाई केली जाते किंवा जे माल जप्त केलं जातं ते माल त्यांना परत देण्यात आलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं जर पावती घेतली जाते, पैसे घेतले जातात पण ती पावती दिली जात नाही आणि जर पावती दिली तर वारंवार त्यांच्यावर कारवाई केली जाते। तर हे असे प्रमुख विषयाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे। ह्याच जाचाला कंटाळून बदलापूरमध्ये एका युवकाने रेल्वेसमोर किंवा रेल्वेच्या खाली जाऊन आपलं जीव दिलेला आहे। तर त्याच अनुषंगाने हे राज्यभरामध्ये हे जे भविष्यात सोलापूरमध्ये असेल किंवा राज्यभरामध्ये सगळीकडे झालं नाही पाहिजे, त्या अनुषंगाने हे आज निवेदन देत आहोत आणि आमच्या शासन प्रशासनाला एक इशारा आहे की हे जर लवकरात लवकर थांबवलं नाही व कायद्याच्या चौकटीमध्ये सगळी कारवाई किंवा जे कायद्याच्या चौकटीमध्ये पथविक्रेता आहे त्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे आणि ते जगण्याचा अधिकार बजावत असताना त्यांना मूलभूत अधिकार आहे व्यवसाय करण्याचं, ते व्यवसाय करण्याचा अधिकार त्यांना बजावू दिलं पाहिजे। जर वारंवार कारवाई इलिगल पद्धतीने करण्यात आलं तर लवकरच आम्ही मोठं तीव्र आंदोलन यांच्या विरोधात राज्यभरामध्ये करू आणि जर आमचा तिसरा टप्पा आहे, जर मागण्या 2 टप्प्यामध्ये नाही झाले तर आम्ही मंत्रालयावर मोठा मोर्चा काढणार आहे येत्या वेळेस। तर ह्याची दक्षता आणि ह्याची मोठ्या प्रमाणे गंभीर स्वरूपाची दखल घ्यावी शासन प्रशासनाने त्या अनुषंगाने आणि त्यांचं जे सामान जप्त केलेलं असतं ते सामान देखील त्यांना दिलेलं जातं। मग ते सगळे पेरिशेबल वस्तू असल्यामुळे ते जर नासधूस झालं तर त्यांचं मोठं नुकसान आहे मोठ्या प्रमाणात। म्हणजे ते शासन प्रशासनाकडून हे त्यांचं असं म्हणणं आहे की हायकोर्ट सुप्रीम कोर्ट म्हणते, म्हणून सुप्रीम कोर्ट हायकोर्ट काय म्हणतंय की जर ते इलिगल असेल, इलिगल म्हणजे काय, त्यांच्याकडे लायसन नसेल तर कारवाई, पण लायसन द्यायचं काम कोणाचं आहे, महापालिकेचं। लायसन देत नाही त्यांनी का, ह्यांना त्यातून मग लायसन दिलं तर पैसे कसे मिळणार, मोठ्या प्रमाणात हे चालू आहे। त्यामध्ये मग तिथले जे बीजेपीचे स्थानिक नगरसेवक असतील आणि तिथले जे अधिकारी असतील ते त्यामध्ये सामील आहेत। तिकडचे लेते पावती नहीं देते और अतिक्रम बुला को लेते, अतिक्रम सब पहुंची माल सड़ को देते, पहुंचे खुंदलते और माल भर को ले जाते, छतरिया गाड़िया तराजू पत्रे माल भी सब लेके जाते। ऐसे क्याडा के क्याडा आमा के कलंगड़े के खरबूज के सब ले जाते, सब लेको जाते। ये माल कितना महंगा है, क्या सस्ता है, कैसा लेके जाना, उनको क्या दर्द नहीं है। लेने बाद क्या करते हैं, सड़कों को ऐसा ढकल को देते, लेडीज को हाथ लगाते, ढकल को देते, हाथ ढकल कर देते।